सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला डेव्हिड सोन्या मांडारी मांडारी सांग कधी कळणार तुला मेरे तकदीर का आईना तुझसे ही मेरे हम सफर रब से है गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उमर तू जरी माझा किती वाईट विचार केलं समजलं तरी माका मनापासून वाटतं की तुका किती पासून मागासपासून काय काय बायकोचा माझा सांगता तर मी कधी वाईट विचार करत नाही कारण काय म्हणायला लागलो करून करून भागलो आणि आता देव पूजेक लागलो खरं आहे बुवा बुवान जसं सांगितलंय की वाल्या कुळी माणसं मारायचा त्याच्या डोक्यावरती एवढा पाप झाला माणसं मारून मारून त्याच्या डोक्यावर एवढा पाप झाला वरती त्याचा पाप लिवला गेला की आता ह्या भावाक लागला पाप तुझा आता लिवायचा काय पुढे लिवायचा काय पुढे लिवायचा काय म्हणून नारद मुनींना खाली पाठवलं मी नारद मुनींना खाली पाठवल्यानी आणि सांगितल्यानी ह्याच्यात काहीतरी मार्ग काढा वाल्या कोळ्याच्या बाजूक नारद मुनी गेले आणि वाल्या कोळ्याला सांगतात बाबा इतक्या तू ह्या पाप केलं त्या पापाचं कोण वाटेकरी हा काय जरा घराकडे जाऊन विचार घराकडे गेलो आणि पहिलं झिला विचारलं झिला झिला एवढा मी पाप केलं पापाचं थोडस वाट माझ्या वाटेकरी होतच काय रे तू बाबा मी तुला सांगलेलं ना माणसा मारू चला पुढे बायकोकडे गेलो वल्ल्यामुळी बायकोकडे गेलो आणि बायको सांगता तुझं गोळ वतांचा इतक्या सोना तुझ्या गळ्यात घातलंय सोन्या नाण्यात तुका मडवलंय ऐशो आरामामध्ये तुका जगवलंय ह्या माझा इतक्या डोक्याला पाप झाला थोडासा तो पाप घेतं काय बायको काय म्हणता सौभाग्याचं लेणं म्हणून फुटको मनी जरी माझ्या गळ्यात घातलं असतं तरी आनंदाने स्वीकार केला असता मी तुका सांगलेलं नाही चल पुढे पिताजीकडे गेलो पिताजी राजासारखं तुम्हाला ठेवलं गोडधोड तुम्हाला खाऊ घातलं थोडासा माझा पापाचा वाटा तुमच्या वाट्यामध्ये घेता का कापूस म्हणता चटणी भाकरी घातलं तरी चाललं असतं मी तुला काय सांगले माणसं मारू चल पुढे परत नारद मुनींकडे आले वाल्ल्यापुढे आणि काय म्हणताय माझा पापाचा धनी कोण नाही तुम्हीच माझा मार्ग दाखवा नारद मुनी म्हणाले याच्या सुद्धा काही एकच चालू शकता काय राम नाम जय माणसं मारता त्या झाडाखाली बसून कधी गुलाट बिराड बाजूक ठेव समजलं आणि आजपासून राम नाम म्हण वाढल्या कोणी म्हणायला लागले ठीक आहे आता पाप वाढलाच आता काय बंदच करतोय त्या झाडाच्या खाली बसले नारद मुनी शिकवतात म्हण राम वाढल्या कोणी म्हणायला लागले माणसा मारा मारा मेलं हे शब्द त्यांच्या कानावरती ना वाढल्या कोणी म्हणतात मरा मरा आणि मरा 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 राम मरा मरा म्हणतेवढी नकळतपणे मुखातून कधी त्यांच्या राम नाम निघालं आणि रामायण होच्या आधी रामायण लिहून ठेवल्यानी वाल्ल्याचे वाल्मिकी ऋषी झाले सांगण्याचं तात्पर्य का आता आमचं अक्कल दाढी आहे पहिले आम्ही भरपूर काय काय केलं ती गोष्ट वेगळी होती पण वो आता युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून सगळे तू पण सगळीकडे पोचतो मी पण पोचते म्हणून सांगतो की
जिभेवरती ताबा पाहिजे. या कलियुगामध्ये कलीचो अवतारच असवा, कलीचो अवतार कलिकीचो देव आहे त्याचो अवतारच असवा, जेचो जिभेवरती आणि लिंगावरती ज्यांना ताबो ठेवल्या तोच या कलियुगामध्ये तो. त्यामुळे पहिलो जिभेवर ताबो बोलत गेला, वावत गेला आणि शेवटला काय परिणाम झाला तो का दिसलो आता. त्यामुळे चांगलं सांगून पण बारी करू शकतो बुवा. कसं काय नाही, एकमेकांचे जोक सांगा होय, नॉनव्हेज सांगा होय, काय विषय आहे त्याच्यात. पहिला सांगितलं पण काहीतरी सुधारणा पण होईल ना त्याच्यामध्ये. असो, तुमची बुद्धी तुम्हाला लगला भाऊ अशी त्या देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुका ना घडणारीच बायको गाव समजलं ना, तुला सारख्या कांडाबाच काढू मुगडो घेऊन त्याशिवाय तू सुधारायचंच नाही. काय गुलाम सांगता. आणि कसं आहे बुवा, किती पण झाली तरी विषय कसा, मी काय कोणावर डायरेक्ट सांगणार नाही. असो एक 90 वाला माणूस होतो, तो गेला काय करी संध्याकाळ 60-45 झाले काय त्यांना सुरुवात केल्या, सगळं देश बदलून टाकीन, सगळं देश बदलून टाकीन. वाटे कोणी यायचा ना, म्हणजे वाडीतल्या लोकांना समजायचा ह्यो जर 1 किलोमीटर वर गेलो त्या सगळ्यांनी दारा बंद करून घेतल्या. ह्या बदली त्या बदली बायकोन त्याचो फक्त आवाज ऐकले काय म्हणायला लागले, हा कुंकू आलं कुंकू आलं. तवस थोडं जवळ गेलो, काय गेलास गो, गावचो सरपंच केल्यानी, माका जर या गावचो सरपंच केल्यानी तर सगळ्यांच्या घरावर टाकी बसेल. टाकी येत नाही ती, गलास लावून पिवा, गलास लावून पिवा. माका जर या महाराष्ट्राचो मुख्यमंत्री केल्यानी शंकरने चालू गावा ग्रामीण शंकरने, आणि माका जर या देशाचो पंतप्रधान केल्यानी पहिले भुतूर यावा भाषणा तुमची धावा देत होय, घरात चल घरात चल माझ्या पुढे आवाज करायचो नाही. संध्याकाळी सकाळी जरी मी मांजूर असलो, सकाळी जरी मी मांजूर असले तरी संध्याकाळी माझो टायगर होता. नाकार पाहिजे बायको टाका, बायकोची बायको ती काय म्हणा, हा सकाळी तू मांजूर संध्याकाळी टायगर जरी तू असलोस तरी लक्षात ठेव मी दुर्गा माता होय, तुझ्या पाठीवर बसल्याशिवाय रवायचं नाही. परत काय म्हणता, हा तू गप्रो जेवण केलं, कसली भाजी, कदमी भाजी दिल्या कदमी. अहो बाबा मी ह्या बदलतात सगळ्या ठीक आहे. पहिले हातपाय धुवून यावा, गेलो वाटल्या घराच्या खाणी गेलो, हातपाय तुम्ही सगळे कपडे बिपडे काढल्या, परत बाहेर गेलो काय केलं जेवण वाट, मी ह्या बदलीन त्या बदलीन, घर बदलीन बंगलो करीन. अरे बाबा ह्या बदलीन त्या बदलीन सगळ्या ठीक आहे, पण तू ती लुंगी समजा माझो परकर नेसलो असतो पहिलो बदल, मग हे देश बदल. सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण बंगला भुवनी सांगितलं की राम नाम हे शेवटला सत्य आहे, रामाशिवाय दुसरा काही सत्य नाही. आपण जरी किती करोडाचो बंगलो बांधलो, 1 करोडचो बंगलो, 1 करोडची रूम, 15 लाखाचो पुतूर टॉयलेट, WC किती 5 लाखाचा WC पितळेचा, WC वेस्टर्न. आता कसा वेस्टर्न पद्धत येईल, इंडियन पद्धत गायब झालेली. तरी पण काय काय लोक काय करतले, वेस्टर्न जरी घरात बसलेला असला तरी त्याच्यावर इंडियन पद्धतीत बसणारा माणूस असता तो मराठी माणूस, आपला मराठी माणूस. काही पण बघा
आम्ही कसे ह्याच्यात काही बसणार नाही, आमची पद्धत आम्ही सोडणार नाही. इंग्लिश असं ना त्याच्यावर पाय ठेवून बसणार. काय आपण आपली पातळी सोडायची नाही. सांगण्याचं तात्पर्य की आपण कितीतरी खर्च केला, कितीतरी पैसे कमावले, तरी पण शेवटची आपल्या आंघोळ ही खळ्यातच घातली जातात. लक्षात ठेवा. करोडच्या बंगल्यात बुजून बाथरूम मध्ये कोण नाव घालीत नाही. रेक्सोना डेटॉल साबण लावून कोण घालूचा नाही. खळ्यातच आंघोळ. आणि कसा शेवटला ही बाटली ही कोणाक सुटलेली नाही. जन्मा गेल्यानंतर दुधाची बाटली, थोडं वाईज मोठं झालो कॉलेजला लागलो का बिअरची बाटली, त्याच्यापेक्षा वाईज मोठं झालो मित्रांची संगत लागली 30, 60, 90 क्वार्टर इली बियर पिता तो दारू नाही ती बियर पिता. ती दारू काय असता हो आवश्यक सांगतो आहे ती बियर ती दारू ख हळूहळू बियर वर ना हळूहळू गेलो क्वार्टर वर. आता क्वार्टर मारून 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 हॉस्पिटल मध्ये भरती, मग सलाईनची बाटली लावल्यानंतर झाला मग हळूहळू सगळा फेल झाल्या मग रामनाम सत्य आहे. मग ठेवल्याने ह्याच्यावर सरणात राखेलची बाटली. आणि सगळा झाल्यानंतर घराकडे गेल्यानंतर गंगाजल शुद्धी करून. सांगण्याचं तात्पर्य की आपण कितीही पैसा कमावला, कितीही 7 लक्ष काशीची पुरी लंका सोन्याची, आणि आपल्या हातात जर 2 सोन्याचे अंगठे असले, बऱ्याचशा लोकांना सवय असता कसा मुंबईतून गावात जाणार इस्त्रीचे कपडे घालून. आता आपण हे मुंबईत कसे राहता आपल्याला माहिती आहे. कोण कोण एक ड्रेस 8 दिवस घालतात, धुत पण नाही. पण गावात जाताना कडक इस्त्री. हो गणपती जाताना की ना इस्त्री कडक. आता मग काय म्हणतो आपले दिदरना करतो, पण काय सत्य परिस्थिती ते सांगतो इस्त्री कडक. माणसाचा कसा की माझ्याकडे किती पैसा दाखवण्याचा प्रयत्न करणार. हा 2 अंगठे असले ना की भाजी घेऊ तर कोण गेलो भाजी घे, वांगी कशी दिलं, बटाटी कशी दिलं, वांगी कशी बटाटी कशी. भाजीवाली पण लय हुशार, तिला सोन्याचे जोडे घातल्यात पायात. 25 रुपये किलो 30 रुपये किलो दोनवले ती जोडी दाखवता पायातले, अंगठे दाखवता. भात वडा भाजी वडा म्हणजे आपण दाखवायला बघतो 7 लक्ष काचेची पुरी लंका सोन्याची. रावण मेलो उतानी पडलो. रामा जवळ बोलवले, रामा जरा जवळ ये, रामा जरा जवळ ये. तुझ्यापेक्षा युक्तीने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा बुद्धीने मी श्रेष्ठ. रावण साधारण माणूस नाही होतो. भवानी सांगितल्याने ना रावण महान पंडित होता, सगळे वेद बी सगळा पाठ होता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रावणा एवढा आईचा भक्त ह्या पृथ्वी तलावावर दुसरो झालो नाही. एक दिवशी त्याची रावणाची माता वाळूच्या शिवलिंगाची पूजा करत होती. रावणान मागल्या आणि म्हणाक लागलो रावणाची तू माता आणि या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करत. हा म्हणाक लागलो तपश्चर्येत बसलो आणि शंभू महादेवाची आराधना केल्या आणि शंभू महादेवांचा आत्मलिंग घेऊन गेलो वरती तपश्चर्यात. पण शंभू महादेव ते शंभू महादेव ते म्हणायला लागले ठीक आहे, ह्या जर तू व्हायसून घरात नाही टाकत, पाताळात नाही टाकत, पाताळात नाही टाकत, खाली ठेवायचा ना. जर काय तू ठेवलंस तर त्याची प्राण प्रतिष्ठा होणार. तेवढा म्हटल्यानंतर हंसरूपी उड्डाण करत करत रावण निघाला. सगळ्या देवांचा प्रश्न पडलो करायचा काय. ह्या जर शिवलिंग खाली गेला पाताळामध्ये तर दैत्यांका अजून बळ येताला, दैत्यांका अजून बळ येताला. त्यामुळे गणपती बाप्पाची आराधना केली सगळ्या देवानी बोलवून घेतल्याने गणपती बाप्पा याच्यातून मार्ग दाखवा. गणपती बाप्पा ते काय विद्येची देवता, त्यांनी युक्ती लावल्याने आणि काय केल्याने गोराक्याचा रूप घेतल्याने आणि रावणच्या मार्गाने हंसरूपी उड्डाण करत होता. त्याच्या खाली गेले आणि गोराक्याचं रूप गेलो. ढोराला काप लागले. ढोरा माहिती आहेत ना मालवणी, ती ढोरा राखावं लागले. आणि काय केल्याने असो हात केले आणि रावणाच्या पोटात कळ उठली. लघुशंका झाली. म्हणा लागलो आता ह्या खाली ठेवलं तर माझी तपश्चर्या फुकट गेली. आईला दिलेला शब्द फुकट जाणार, करू काय. खाली बघल्यानंतर ते गुराके दिसला. गणपती बाप्पा खाली आले. मला हे मुला इकडे मी म्हणायला लागले 2 मिनिटं देत आहे तवसर ह्या तू जरा हातात घेऊन उभं राहू.
गणपती बाप्पा म्हणा लागले ठीक आहे मी हातात घेत माका संध्याकाळची वेळ झाली घरात जाऊची वेळ झालेला 3 महिन्याच्या आधी जर नाही इलं हैल हे जागेवर ठेवून वाटेक लागणार अरे 2 मिनिटं दिले गणपती बाप्पाच्या हातांमध्ये ते शिवलिंग दिलं आणि रावण गेलो तिकडे आडोशा 1 मिनिट 2 मिनिट अर्धो तास 1 तास झालो तरी काय त्याचा आठवणा समुद्र तयार झालो खारट किती असता मारलो समुद्राचं पाणी महासागर तयार झाला तरी पण आठवणा शेवटला गणपती बाप्पाने आपलं काम केलं काय केलं ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी शिवलिंग ठेवून घेतलं ठेवून दिल्यानंतर त्याच्यातून प्रकाश निर्माण झाला आणि त्या ठिकाणी त्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा झाली रावण परत त्या ठिकाणी आला पुरा गायब गणपती बाप्पाने आपलं काम केलं आणि गेलो कैलासावरती पुरा की गायब अरे गेलो खोय रावण तो रावण होता त्यांना काय केलं धरल्या शिवलिंगाने उपटून मारलं तर कुपळून काढतलंय उपटून कुपळून काढतलंय त्याबरोबर ओढून त्याचा आकार गायीच्या कानासारखं गेल्या गायीच्या कानासारखं असो त्याचा आकार झालो शिवलिंगाचा आणि ते शिवलिंग आपण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झालं आणि मी महाबळेश्वरला जाऊन त्याचं आपण दर्शन घेतो अशी ती आहे 7 लक्ष काशीची पुरी लंका सोन्याची मेलो रावण त्यांनी रामाजवळ बोलवल्या आणि म्हणता तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ बुद्धीने मी श्रेष्ठ तरी माझा अंत झाला तुझा विजय झाला राम काय म्हणायला लागलो सगळा म्हणायला लागलो बरोबर पण ज्याच्या जवळ त्यांनी भाव जवळ ठेवल्या सक्को भाव जवळ ठेवल्या जेव जातास काय जेवण तसं काय काय सांगते मी इलाज मग बघूया जवळ भाव जवळ ठेवल्या त्याचो कधी पराजय होणार नाही त्यामुळे सख्या भावा कधी आपण दुरावतो ना वेगळेचार कधी करायचो नाही लक्षात ठेव कसं काय पण असं ना हॉस्पिटल मध्ये आजारी पडल्यानंतर पहिलो चपाती आणि भाजी घेऊन येणार सक्को भाव असतात 1-2 गाणी म्हणूया आणि मेरे तकदीर का आईना तुझसे ही मेरे हम सबर रब से है गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं क्या मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं क्या मेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं मेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं जाना ये हम भी तुम पे प्यार करते हैं जाना ये हम भी तुम पे प्यार करते हैं सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं या ठिकाणी संजय राहुल शिवप्रसाद चाळ कुडाळ यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय
चव्हाण सन्माननीय धर्मेंद्र चव्हाण साहेब यांच्याकडून 200 रुपये. हे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण वावरतो. बुवानी मगाशी सांगितल्याने पहिल्यांदाच जोक सांगल्याने काय प्रियसीचो जोक सांगल्याने प्रियसीचो काय म्हणाक लागले पप्पी घेता आणि 100ची नोट गायब करता. आता कसा फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे दिवस झालो त्यामुळे त्याका तो लय आठवता त्याका बहुतेक ब्रेकअप झालेला दिसता बाकी काही विषय नाही. तर आपण दिल्लीला जातो आणि ताजमहाल बघतो प्रेमाचं प्रतीक म्हणून. दिल्लीला जातो आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल आपल्या प्रेयसीला दाखवतो. पण आपल्यासाठी तर फक्त थडग्या लक्षात ठेवा थडग्या थडग. आणि ते शहाजहानने काय केलं असं परत कोण थडग्या बांधताने असा परत ताजमहाल होता नाही म्हणून बांधणाऱ्या कारागिरांचे हात तोडून टाकले. बघा काय केलं. मी काय म्हणतोय ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाडू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाडू शकतो. पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा तो सिंधुदुर्ग बांधतो त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल. भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल. मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल. भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल. मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल. पण शिवजयंतीला मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव आणि खंडावरती भगवा हा कायम असेल. हा कायम असेल. कायम असेल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं जायच्या थय काही गेलो जेवण झालं की नाही बघा आळा मारता तो नाही तर घोटिये खाय लय घोटिये खाऊ नको जाग्यारी मांडारी. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव मगाशी काय सांगले बुवा की म्हणाक लागलो ह्यो फणसाची भाजी लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. उभी हाय नदीच्या काठाला लखबा
गुणगान गाई तुझा बाळ साई गुणगान गाई तुझा बाळ साई गुणगान गाई तुझा बाळ साई गुणगान गाई तुझा बाळ आठवणी तुझ्या मूर्तीला हो आठवणी तुझ्या मूर्तीला वंदुया आजया साई चरणाला वंदुया आजया साई चरणाला वंदुया आजया साई चरणाला खडके डोईला तुझ्या काकेत धोरी रुद्राक्ष माळ शोभे तुझ्या बिगड्या शिर्डीचा आला वायान गेला दर्शन घेता तुझे शांती मनाला झुणकानी भाकरी नैवेद्याला झुणकानी भाकर तुझ्या नैवेद्याला आवडे सदाची तुला हो आवडे सदाची तुला वंदुया सिंगल लाईनचा गजल घेतो काकेत लेकरू हातात झाडन डोईवर शेणाची फाटी कपडा न लत्ता घरदाट भत्ता फजती होती माय मोठी माझ्या भीमान माझ्या बापान भीमान माय छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार हातामध्ये दिली कारण स्वराज्य निर्माण करायचं साक्षात यावेळी अफजल खानाचा कोत्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आजल्या रात्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मातेचा साक्षात्कार झाला.
वाघनख घातली आणि एका हातामध्ये कट्यार लपवली. वेळ ठरली. अफजल खान समोर आला. अजून दुसरे देश शिकण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यावेळी विचार करा, जीसीबी नाही होतो, ट्रेन नाही होती, काय नाही होता, बुलडोझर एवढ्या वरती चिरे चढवल्याने कसे काय टेक्नॉलॉजी असेल. सिमेंट खायचा लावल्याने एक पण चिरो हल्लो नाही आणि आता फुला बांधल्याने काय दुसऱ्या दिवशी सगळे गडगड पडतो खाली. 350 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आता या टेक्निकल युगाला लागले अशी राजाचं कर्तृत्व होतं. सर्पातळ बांधायचे मावळे घेऊन सह्याद्रीच्या कड्या कपारी राजा हिंडत असत. याच्याशी हात मिळवणी केली आणि दक्षिणेकडे राजाने कूच केली. राजाने जंगी स्वागत केलं. महाराष्ट्राचा जातीवंत, नीतिवंत, धर्मवंत असा राजा आपल्या राज्यामध्ये येतोय. फुलांचा वर्षाव झाला. पायगड्या हंतरण्यात आल्या. कुतुबशाहने जवळ नेलं. राजे या आमच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. झालं. ही आमची शस्त्रशाळा, ही आमची अश्वशाळा, हा आमचा खजिना, हा आमचा राजवाडा आणि ही आमची युद्धशाळा आणि हे हजारो बांधलेले आमचे हत्ती. कर्नाटकाचे रानटी हत्ती कुतुबशाहने बांधून ठेवले होते. राजाला म्हणायला लागले, मनामध्ये
मनामध्ये एक शंका आली. तुमच्याकडे घोडे आहे, तुमच्याकडे तलवारी आहे, तुमच्याकडे भाले आहे, तुमच्याकडे मावळे आहे, पण राजे तुमच्याकडे हत्ती नाही. हत्ती. राजांची मान खाली गेली. पण मावळे होते, मागे हटणारे नाही होते. येसाजी कंका नावाचा मावळा सडपातळ बांधायचा पुढे आला. हत्ती नसले म्हणून काय झालं? एक हत्ती सारखा मावळा राजांच्या समवेत आहे. कुतुबशा अरे हत्ती सारखा मावळा माझ्या हत्ती बरोबर झुंज खेळेल काय? झुंजीची तारीख ठरली. राजांचं सिंहासन मांडण्यात आलं. एका सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज, एका सिंहासनावरती कुतुबशाह बसले. तळपातळ बांध्याचा हातामध्ये 2 तलवारी घेऊन येसाजी कंक हत्तीच्या समोर उभा राहिला. महाराजांच्या डोळ्याचे अश्रू अनावर झाले. अरे येसाजी, हे तू काय करून घेतलं? सगळे मावळे म्हणाले, कर्नाटकी हत्ती समोर आज आमचा येसाजी संपणार. हत्तीने चाल केली, येसाजीने पण चाल केली. हत्तीने चाल केली, येसाजीने पण चाल केली आणि येसाजीने हत्तीला हुलकावून दिली. हत्ती ह्या बाजूला गेला. अरे पण एवढा मोठा हत्ती आहे तो हत्ती. काय केलं? एका बाजूने येसाजीला कमरेमध्ये पकडलं कोंडीने आणि फिरवायला लागला. फिरून जमिनीवरती आपटलं. सगळ्यांनी डोळे मिटले. येसाजी संपला. सगळे निशब्द झाले. पण आपल्या सह्याद्रीच्या छाव्यानं कर्नाटकी हत्ती सोबत झुंज खेळली. येसाजी इतर दिवशी उभा राहिला. हत्ती धारातीर्थी पडला. ज्यावेळी सोंडेमध्ये गर हत्तीने फिरवलं त्यावेळी येसाजीने सुद्धा आपल्या शमशिरीने त्या हत्तीच्या सोंडेचे 2 तुकडे केले. हत्ती नसला तरी काय झालं? हत्ती सारखे मावळे शिवाजी महाराजांसमोर होते. म्हणून काय म्हणतो? राजा शिवमान तिरी भवानी तलवार हाती. राजा शिवमान तिरी भवानी तलवार हाती. शिवमान तिरी भवानी तलवार हाती. शिवमान तिरी भवानी तलवार हाती. कारण छत्रपती शिवाजी महाराज घडले कुणामुळे? जिजाऊ मातेमुळे घडले. स्त्रीचा आदर करणारे, उभ्या आयुष्यामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये गड किल्ल्यावरती कधी स्त्रियांचा अपमान झाला नाही किंवा गड किल्ल्यांमध्ये कधीही स्त्रीला नाचवलं गेलं नाही. इतिहासामध्ये नोंद आहे. जिजाऊ माता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. ज्यावेळी जिजाऊ मातेला डोहाळे लागले, एका दासीने जाऊन सांगितलं की शहाजी महाराजांना सांगितलं की जिजाऊ मातेला डोहाळे लागले. शहाजी महाराज घोड्यावरून आले आणि जिजाऊ मातेच्या समोर उभे राहिले आणि म्हणतात, काय ऐकलं आम्ही? तुम्हाला डोहाळे लागले. आनंदाची बातमी आहे. जिजाऊ माता लाजल्या घालावरती खरी पडली. म्हणाल्या, माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. साधे सुधे डोहाळे नाहीये. पुतळा घोड्याच्या खाली सोडा लगाम, द्या माझ्या हातामध्ये तलवार. बघा, डोहाळे लागल्यानंतर घोड्यावर बसणाऱ्या, हातामध्ये तलवार पकडणाऱ्या जिजाऊ माता होत्या. आणि आता जर काय डोहाळे लागले तो चायनीज मेड का गावताना बघा, आंबे तिचे नाही. पहिला डॉक्टराकडे समजला की डॉक्टर सांगणार की बाबा एका 1.5-2 महिने बेड रेस्ट होईल. मग हे गोळी देऊन 3.5-4 पर्यंत गेलो का ऑपरेशन करू मोकळी. बिल मध्ये 2-3 लाखाच्या बाहेर गेला. पहिला तसा नाही होता. कारण दळण होतं.
नदीवर जाऊन ते कपडे धुण्याचे होते. शारीरिक व्यायाम होत होतो. आता तो व्यायाम नाही. 24 तास टीव्हीच्या समोर नि समोर डोळे लागले काय. आता ते आई कुठे काय करते बघून काय होणार आहे. आई खोळावल्या दुसरा लगीन केला. बरोबर. आता पिक्चर सलमान खानचे पिक्चर बघून सगळ्यांचे पिक्चर बघून तो पोरगो मम्मी पटासून आवाज देणार. पटासून मम्मी मैं आ रहा हूँ. पापा से कहना रहने का तो सीधा रहने का, नहीं तो आने के बाद ठोक दूंगा. पहिले बता रहा जिजो माता लाजला गालावरती खडी पडली. शिवाजी महाराजांना म्हणताय दुसऱ्या घोड्याच्या खाली सोडायला काम त्या माझ्या हातामध्ये तलवार. शहाजी महाराज अचंबित झाले. हे कसले डोहाळे. शहाजी महाराज खाली उतरले. जिजो माता घोड्यावरती बसल्या. एका हातामध्ये लगाम घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि म्हणाले आई का माझे डोहाळे. शेतकऱ्यांचं राज्य येणार, कष्टकऱ्यांचं राज्य येणार, जुलुमगिरी संपणार, मुघलशाही संपणार, माझ्या आया बहिणींचे अब्रू वाचणार. कारण राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे. म्हणून काय म्हणते
भजनी मनरंग साई तुझ्या रे भजनी मन रंगले साई तुझ्या रे भजनी